नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार. प्रकल्प तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स. चला कॉर्पोरेशन बद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया. आवश्यक असल्यास आपण ते थांबवू शकता. तुम्ही कॉर्पोरेशनच्या सर्व निर्देशकांचा तपशीलवार अभ्यास करू शकता. आम्ही तुमच्यासोबत कंपनीच्या मुख्य मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू. वरोनिस सिस्टम्स इंक, टिकर VRNS. 30 जून 2025 पर्यंतच्या डेटावर आधारित पुनरावलोकन तयार केले गेले. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी वरोनिस सिस्टम्स इंक उपवर्गातील आहे. सॉफ्ट सिक्युरिटी 27 कंपन्या या विश्लेषणात सहभागी आहेत. या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पहा. विचाराधीन कंपनीसाठी निकाल आहे. उणे 10 पैकी 6.5 गुण. उपवर्गासाठी सरासरी स्कोअर 0.8 गुण आहे. जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण शेअर बाजारामध्ये आम्ही पाहू शकतो की एकूण US स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर 1.8 गुण आहे. वजा रेटिंग विरुद्ध 6.5 गुण. वरोनिस सिस्टम्स इंक कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या हालचालीची तुलना करणे. वरोनिस सिस्टम्स इंक आणि उपश्रेणी कंपन्या. गेल्या 12 महिन्यात कंपनीचे शेअर्स आम्ही पाहतो. वरोनिस सिस्टम्स इंक 16.1% बदल दर्शविला. 40.9% उपवर्गासाठी किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल. वरोनिस सिस्टम्स इंक $5.63 अब्ज मूल्य आहे. उपवर्गाचे बाजार भांडवल $462 अब्ज आहे. कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे $0.36 अब्ज आहे. उपश्रेणीचे पुस्तक भांडवल $31 अब्ज आहे. बाजार आणि बुक व्हॅल्यू शेअर्सची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो. शेअर वरोनिस सिस्टम्स इंक बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये 1.219% आहे. पुस्तक मूल्य 1.163% आहे. उपश्रेणीमध्ये कंपनीचा बाजार हिस्सा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब उणे 1 पॉइंट. संस्थेचे कर्ज $0.74 अब्ज इतके आहे. बुक व्हॅल्यूचे कर्ज हे कंपनीच्या भांडवलाच्या 205% आहे. कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीचा परिणाम खूप वाईट उणे 2 गुण. कंपनीच्या शेअरची किंमत ते नफा गुणोत्तर 0 आहे. 138.4 च्या उपवर्गासाठी सरासरी. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर खूप वाईट उणे 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा उणे $91 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजे नफा $40 दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर 9.8 आहे. उपवर्गासाठी सरासरी 12.7 आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $570 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल अज्ञात आहे. उपवर्गातील आकडेवारीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री आकड्यांचे मूल्यमापन खराब वजा 1 पॉइंट. विक्री मार्जिन उणे 15.9% आहे. उपवर्गासाठी सरासरी 9.2%. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य वजा 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा 2.929% आहे. जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा 140% जास्त आहे.
संस्थेच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम $2,338,000 आहे आणि उपश्रेणीमध्ये $5,618,000 आहेत. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीचा प्रति कर्मचारी नफा उणे $3,78,000 आहे. उपवर्गातील सरासरी 6,000 आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा 0.5 गुण. कंपनीचे प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण $2,38,000 आहे. उपश्रेणीमध्ये $441,000. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या कमाईचे मूल्यांकन टोलेट वजा 0.5 गुण. 3.9% उपश्रेणीसाठी सरासरीच्या तुलनेत कमी केलेल्या शेअर्सची संख्या 9.9% आहे. तांत्रिक निर्देशक 14 कंपनीसाठी 63% पातळी दाखवते. वरोनिस सिस्टम्स इंक. उपवर्गासाठी RSI पातळी 14 अंदाजे 55% आहे. कंपनीची सध्याची शेअर किंमत सुमारे $50.25 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य अंदाजे $55.57 आहे. चला ऑर्डर टेबल पाहू. ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. ऑर्डर टेबलमध्ये मूल्यमापन माहिती प्रणालीद्वारे या हंगामात सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या सिक्युरिटीजच्या मूल्यांकनावर आधारित वरोनिस सिस्टम्स इंक. स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स. खालील निर्णय घेण्यात आला. $50.26 वर विक्री व्यापार उघडा. ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे मूल्यांकन तुलनेने कमी आहे. संस्थेचे मूल्यांकन मूल्यमापन दृष्टिकोन अकिमचा निर्देशांक वापरून केले गेले. नफा घ्या 40.52 वर सेट आहे. स्टॉप लॉस 60 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात 30 जुलै 2025 रोजी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी व्यवहार स्वतंत्रपणे बंद केला जातो किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी. टिकर CHKP. मुख्य खरेदी ऑर्डर आहे. या चॅनेलवर मुख्य ऑर्डरचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे. जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो मूलभूत किंवा संतुलित एक. दुसरी ऑर्डर अंतिम किंमतीला बंद आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार. गुरु मार्केट्स.